नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांचे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आहे। याच्यामध्ये आपण जीकेच्या अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशा 20 प्रश्नांचा समावेश केला आहे आणि हे 20 प्रश्न आपण कोणते घेतले तर ते TCS ने परीक्षेमध्ये विचारलेलेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। आता तुम्हाला समाज कल्याणच्या परीक्षेची तयारी करताना तुम्हाला काय करायचं आहे, TCS ने विचारलेल्या प्रश्नपत्रिकेचा किंवा TCS ने विचारलेल्या प्रश्नांचा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे। आता का तुम्हाला TCS ने विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे तर ते TCS घेणार आहे। परीक्षा TCS घेणार आहे म्हणून तुम्हाला अभ्यास करताना सुद्धा काय करायचं आहे, TCS ने विचारलेल्या प्रश्नांचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया TCS ने काय विचारलं होतं बघा। जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला। आता इथं काय विचारलंय की भारताने जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला असं विचारलंय। मग भारताने यापैकी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला होता तर पंचशील तत्वाचा पुरस्कार केला होता। खूप महत्त्वाचं आहे, कोणत्या तत्वाचा, पंचशील तत्वाचा। आता या ठिकाणी बघा इथं दुसरा प्रश्न असा विचारू शकतात आपल्याला, भारताने पंचशील तत्वाचा पुरस्कार कशासाठी केला। मग भारताने पंचशील तत्वाचा पुरस्कार कशासाठी केला बघा, जागतिक शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या दोन गोष्टीसाठी भारताने काय केला, पंचशील तत्वांचा करार केला किंवा पंचशील तत्वांचा पुरस्कार केला किंवा स्वीकार केला। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं तिसरा प्रश्न कसा विचारतील आपल्याला की पंचशील करार कोणत्या दोन देशांमध्ये झाला। मग पंचशील करार कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता तर तो भारत व चीन या दोन देशांमध्ये काय झाला होता, पंचशील करार झाला होता। त्याच्यानंतर चौथा प्रश्न विचारतात की पंचशील करार कधी झाला। मग पंचशील करार कधी झाला होता, 1954 ला झाला होता। त्याच्यानंतर अजून या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की हा पंचशील करार भारत आणि चायनामध्ये झाला होता। मग हा करार कोणी मोडला तर पंचशील करार कोणी मोडला, चायनाने मोडला, म्हणजेच चीनने मोडला। आणि कधी मोडला तर 1962 ला चीनने काय केलं होतं, आपल्यावरती आक्रमण केलं होतं, म्हणजे आपल्यासोबत युद्ध केलं होतं। त्याच वेळेस हा करार काय झाला, त्या ठिकाणी मोडण्यात आला। ठीक आहे, या युद्धामध्ये भारताचा काय झाला होता, दारुण असा पराभव झाला होता। ठीक आहे, मग प्रश्न विचारला जातो भारत व चीन यांच्या दरम्यान कधी युद्ध झालं तर कधी झालं होतं, 1962 ला। ठीक आहे, महत्त्वाचं आहे, सगळे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। मी जरी म्हटलं असलं की आपण TCS चे 20 प्रश्न बघणार आहेत, पण या 20 प्रश्नापासून आपण प्रत्येक प्रश्नापासून 4-5 प्रश्न करतोय, म्हणजे जवळपास तुमचे 80-90 प्रश्न आपण या ठिकाणी काय करतोय, 100% या ठिकाणी आपण कव्हर करतोय। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2 आहे, जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला। मग पंजाबमधील अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणतं ऑपरेशन केलं होतं तर ते केलं होतं ऑपरेशन ब्लू स्टार। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्लू स्टार कधी केलं। मग कधी केलं होतं, जून 1984 मध्ये केलं होतं। त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी केलं होतं बघा किंवा कोणत्या मंदिरामध्ये केलं होतं, सुवर्ण मंदिरामध्ये केलं होतं। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरामध्ये आहे तर सुवर्ण मंदिर अमृतसर शहरामध्ये आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, महत्त्वाचं आहे, कोणत्या राज्यामध्ये असं विचारलं तर पंजाबमध्ये आहे। पुढचा प्रश्न 3 नंबर, भारतात 1953 साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला। बघा कोणता आयोग, भाषावर राज्य पुनर्रचना आयोग। काल आपल्याला प्रश्न काय होता की पहिलं भाषेवर आधारित कोणत्या राज्याची निर्मिती करण्यात आली होती तर ते कोणतं होतं, उत्तर आंध्र प्रदेश होतं। त्याची निर्मिती 1953 ला करण्यात आली होती। मग इथं प्रश्न विचारला आपल्याला, भाषावर राज्य पुनर्रचना आयोग जो आहे हा कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता। मग हा कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता तर फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली हा स्थापन करण्यात आला होता। कधी स्थापन करण्यात आला होता, 1953 ला। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 सदस्य होते, पहा किती सदस्य होते याच्यामध्ये, 2 सदस्य होते। मग ते 2 सदस्य कोणते याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलाय, तर कोण होते 5 सदस्य, पंडित हृदयनाथ कुंजरू आणि KM पन्नीकर हे दोघं काय होते, भाषावर राज्य पुनर्रचना आयोगामध्ये सदस्य होते। यालाच फाजल अली आयोग असं सुद्धा म्हटलं जातं, हे पण लक्षात ठेवा। फाजल अली आयोग पण म्हटलं जातं किंवा यालाच पाक आयोग असं सुद्धा म्हटलं जातं। ठीक आहे,
हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग या ठिकाणी तुम्हाला भाषावार राज्य पुनर्रचनेसाठी किंवा भाषावार प्रांत रचनेसाठी अजून 2 महत्त्वाचे आयोग नेमले होते किंवा समित्या नेमल्या होत्या. मग त्यातली महत्त्वाची समिती होती एस.के. धर समिती, जी की नेमली होती 1948ला, आणि जे.व्ही.पी. समिती, जी की नेमली होती 1948ला. दोन्ही समित्या 1948च्या होत्या. फाजल अली आयोग 1953चा होता. आणि या फाजल अली आयोगाच्या शिफारशीनुसार भाषावार राज्य पुनर्रचना कायदा, हे फक्त आयोग शब्दाच्या ऐवजी काय वापरायचे इथं, कायदा, भाषावार राज्य पुनर्रचना कायदा कधी अंमलात आला होता किंवा कधी करण्यात आला होता, तर तो 1956ला करण्यात आला. खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतातच. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. 3 नंबर, तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? मग तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? थर्मामीटरचा वापर करतात. ठीक आहे, मग आता या ठिकाणी तुम्हाला बाकीचं पण लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न विचारला जातो, बॅरोमीटरचा वापर कशासाठी केला जातो? तर वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो तुम्हाला की दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? मग दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठी लॅक्टोमीटरचा वापर केला जातो. आणि कॅलरी मापीचा वापर कशासाठी केला जातो? उष्णतेची ऊर्जा मोजण्यासाठी, म्हणजे एखाद्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता मोजण्यासाठी काय केला जातो? कॅलरी मापीचा वापर केला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण खूप महत्त्वाची सूचना आपण या ठिकाणी समाज कल्याण भरतीसाठी पहा. समाज कल्याण भरतीसाठी अतिशय महत्त्वाची, अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण मित्रांनो सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तुमचा TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी तुमचा कव्हर केलेला आहे. म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित मिळतील. आता तुम्हाला जास्तीत जास्त TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचाच काय अभ्यास करायचा आहे, तर तुम्हाला माहिती आहे समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे? TCS घेणार आहे. म्हणून हे तुमच्यासाठी काय खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण याच्यासोबत तुम्हाला फ्रीमध्येच काय करत आहोत, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. मग या नोट्स कोणकोणत्या विषयाच्या असतील बघा. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र. ठीक आहे, ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जातील. अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा या नोट्स असतील. त्याच्यानंतर ह्या सगळ्या मटेरियलचा जर तुम्ही स्टडी केला मित्रांनो, तर तुम्ही समाज कल्याण भरतीमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. आणि जर एवढे मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय त्या ठिकाणी होईल. म्हणजे तुम्हाला तुमची पोस्टिंग तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काय होईल, तुमची पोस्टिंग या ठिकाणी होईल. ठीक आहे, मग ह्या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर मित्रांनो तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा गुगल पे फोनपेचा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. तुम्हाला या नंबरवरती काय करायचंय, 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट मला काय करायचा आहे, व्हॉट्सॲपला पाठवून द्यायचा किंवा व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला नंबर कोणता आहे, तर हाच नंबर आपला व्हॉट्सॲप आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपवरती मिळाल्याबरोबर मित्रांनो 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हे संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. काय विचारलंय, 10 अश्वशक्ती विचारलंय. 10 अश्वशक्ती बरोबर डॅश डॅश वॅट. मग 10 अश्वशक्ती बरोबर किती वॅट, तर 7460 वॅट. आता तुम्हाला हे 10 अश्वशक्ती म्हणजे किती वॅट हे लक्षात नाही ठेवायचं, तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, 1 अश्वशक्ती म्हणजे किती वॅट, तर 1 अश्वशक्ती म्हणजे किती वॅट, 746 वॅट. यालाच काय म्हटलं जातं, हॉर्स पॉवर, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो HP. तुम्ही पाण्याची मोटर पाहिली असेल, 1 HP ची असते, शेतातली 5 HP ची असते, 7 HP ची असते. मग ते HP म्हणजे काय,
हॉर्स पॉवर त्यालाच मराठीत काय म्हणतात? अश्वशक्ती म्हणतात. मग एक अश्वशक्ती किंवा 1 HP म्हणजे किती वॅट? तर 746 वॅट. हे एकाच लक्षात ठेवा. मग तुम्हाला इथं 10 विचारू किंवा 100 विचारू काही फरक पडणार नाही, फक्त हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की शक्तीचं SI एकक काय आहे? मग शक्तीचं SI एकक काय आहे? तर ते वॅट आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 6 नंबर प्रश्न आहे. प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब सुद्धा नक्की करा मित्रांनो. लाईक आणि सबस्क्राईब दोन्ही काय आहे? मोफत आहे. आणि हे केल्याने काय आहे? तुमचाच फायदा आहे. तुमचा फायदा कसा आहे की बरेच जणांचे मला मेसेज येतात, कॉल येतात की सर आम्हाला तुमचे नवीन आलेले व्हिडिओ दिसत नाहीत. मग जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं असेल तर यूट्यूब स्वतः काय करणार? तुम्हाला आपला व्हिडिओ अपलोड झाला की सगळ्यात अगोदर यूट्यूब काय करणार? तुम्हाला तो व्हिडिओ पाठवणार. म्हणून तुम्हाला त्यासाठी काय करायचं? आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. पुढचा 6 नंबर, खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठविण्याकरता आवश्यक आहे असं या ठिकाणी विचारले आपल्याला. मग कशासाठी विचारले आपल्याला? तर रक्त गोठवण्यासाठी विचारले. मग रक्त गोठवण्यासाठी आवश्यक जीवनसत्व कोणतं आहे? तर ते आहे व्हिटॅमिन के किंवा के जीवनसत्व. हे काय आहे? रक्त गोठविण्यासाठी काय अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारला जातो की व्हिटॅमिन केचं रासायनिक नाव काय आहे? TCS तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कुठे विचारतं माहिती आहे का? रासायनिक नावावरती जास्त प्रश्न विचारलेत त्यांनी. खात्री नसेल तर आता 2024ला तलाठी भरतीचे पेपर झालेले आहेत. तलाठी भरतीचे पेपर काढून बघा. तलाठी भरती कोणी घेतली होती? TCSने घेतली होती. तिथं जास्तीत जास्त प्रश्न कशावरती आले होते? रासायनिक नावावरती. मग के जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय आहे? तर फायलोक्विनोन. काय? फायलोक्विनोन. याचा उपयोग कशासाठी होतो? तर हे रक्त गोठवण्यासाठी काय करतं? मदत करतं. आणि जर याचा अभाव झाला तर काय होतं? रक्त घोटण्यास विलंब होतो, म्हणजे रक्त उशिरा घोटतं. मग प्रश्न विचारू शकतात, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रक्त उशिरा घोटतं? तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे? के जीवनसत्वाच्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर, पुन्हा जीवनसत्वावरतीच प्रश्न होता बघा. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येतो असं विचारलंय. मग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने? तर व्हिटॅमिन ईच्या अभावाने या ठिकाणी काय होतं मित्रांनो? वांझपणा येतो. आपली लाईट गेलेली आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला काहीच दिसत नसेल. कदाचित मी पण दिसत नसेल, कारण उशिरा आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. सगळा अंधार आहे रूममध्ये. जर लाईट आली तर मी कंटिन्यू करेल व्हिडिओ. जर लाईट लवकर नाही आली तर मग राहिलेले प्रश्न काय करू आपण? उद्याच्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके. धन्यवाद मित्रांनो.